वेळ झाली वाटतं. हो. मला वाटलं रात्री घराकडे गेलं का काय. नाही नाही, जस्ट फ्रेश झालो. गुड मॉर्निंग. मॉर्निंग गुड. अरे बापरे, मम्मी साहेब किती सुंदर दिसताय तुम्ही, अति सुंदर. असं वाटतंय एखाद्या फिल्मच्या हिरोईनची आई तयार होऊन आली आहे की काय. आई नाही, स्वतः 90s ची हिरोईन वाटताय तुम्ही. काय सांगतो खरंच. आर्यन कधी खोटं बोलत नसतं. थँक्यू थँक्यू. बरं, तुला गुढी पाडव्याच्या लई लई शुभेच्छा. आणि हे माझ्याकडनं तुला ही छोटस गिफ्ट. हे कशासाठी मम्मी साहेब? खरं तर हे मी सत्यासाठी आणलं होतं, पण सत्याने वेगळीच कपडे घातलेत बघ. त्याला आईच्या कापडाची काही किंमतच नाही. खरं सांगू का, आता माझ्या इच्छा आकांक्षा लेख म्हणून तूच पुऱ्या करशील असं वाटतंय बघ मला. घे घाली कृता. मम्मी साहेब खरंच नको. तुम्ही हे गिफ्ट सत्यदादासाठी आणलंय ना, मग त्याला वाईट नको वाटायला हो. त्याला उगाच असं वाटेल की मी त्याचा हक्क मारतोय. नाही नाही, असं नाही वाटणं त्याला काय. उलट त्याने पण तुला दिलंच असतं ही. हे बघ, कुठली बी आडे न घेता ही गिफ्ट स्वीकार कर. आता तुम्ही एवढा आग्रह करताय म्हणून घेतोय, ऑरेंज मी गिफ्ट ऍक्सेप्ट करत नाही. खूप छान चॉईस आहे. सिंपल आणि स्वीट. हा, सिम्पल अँड स्वीट नाही, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. तुझ्यावरली शोभून दिसल. आता पटकन घाल आणि ये बाहेर. हा, लवकर रेडी हो बघ. हो. थँक्यू महिला प्रदेश अध्यक्षा. छान गिफ्ट केलंय मंजू. तुला भेटायला हाच कुर्ता घालून ये. मंजू, काल रात्री तुला किती जवळून बघितलं का मी. तुला इतक्या जवळून बघितल्यानंतर आता मला तुला पुन्हा पुन्हा बघूशी वाटतंय का. मला तुझ्या प्रेमाची झिंग चढली आहे मंजू. बस आता जास्त वेळ लांब नाही राहता येणार. पण तो सत्या सकाळपासून तुझ्या मागे मागे करतोय. असो, आता जास्त दिवस तुझ्या जवळ नाही राहणार तो. ओ, मम्मी साहेब मस्त इमोशनली कुंडाळला गेली. चक्क मला कुर्ता गिफ्ट केला. क्या बात. विसरलोच, आज मंजू मला भेटायला येणार आहे, मला गिफ्ट आणणार आहे. काय गिफ्ट आणणार ती आणि का. मंजू, बऱ्यापैकी सगळा स्वयंपाक झालाय. फक्त आता तेवढी कणिक मळायची आणि तळण काढायचंय. हो, होय, एवढी कणिक मळून झाली की लगेच पोळ्या करायला घ्या. मंजू, तू कणिक मळ तेवढी, मी आमरी काय करते बघून येते आणि मग मी आले की पोळ्या करायला घेऊ. बर. बापमारे, अहो काय करताय तुम्ही. काम करते. ते दिसतंय मला, म्हणून तर विचारतो ह्या वेळेला काम का करत बसलाय. आज पुरणपोळ्यांचा बेत आहे, त्याच बनवते. थांबा काय थांबा, सगळं पीठ लावून घेतलं तो. रातराणीच्या बहरावानी दाट गंध तुझा नकळत जडला येड्या मनाला सजनी छंद तुझा. तुझी गधून गाई सुचना गा तुझं काही जीवाला या याड लागलं, जीवाला या याड लागलं. काय चाललंय तुझं. मला काम करू दे. वाघमारे, काम नंतर करता येईल, आता गुढी तुमची वाट बघते ना. चला. अरे तुम्ही घ्या की उभारून. माझ्यापासून काय अडलंय. काय तुमच्या शिवाय करू. हे बघ सत्या, माझा या घरावर काहीच अधिकार नाही आणि तुझ्यावर भी. वाघमारे, मग कुणाचा अधिकार आहे माझ्यावर.
वाघमारे, तुम्ही ना एक काम करा, तुमच्या बिझी शेड्यूल मधून ना जरा वेळ काढा आणि माझ्यासाठी एक सुंदर पोरगी शोधा.